बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 21 जून 2026 रविवार। निष्कलंक म्हणून प्रियजनो, या गोष्टीची वाट पाहत असताना त्यांच्याकडून शांतीत, निष्कलंक आणि निर्दोष असे आढळण्यासाठी प्रयत्नशील राहा। दुसरी पत्र 3 अध्याय 14 वचन। आपण जगाच्या शेवटाकडे आणि प्रभूच्या आगमनाच्या अधिक जवळ येत आहोत। त्यांचे आगमन जवळ आले आहे हे केवळ जाणून घेणे पुरेसे नाही, त्यासाठी स्वतःला तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। याविषयी प्रेषित पेत्र आपल्याला काही महत्त्वपूर्ण सल्ला देतो। प्रथम, आपण निष्कलंक असले पाहिजे। जग, देह, स्वभाव आणि शैतान आपल्या आत्मिक जीवनातील तारणाच्या वस्त्राला सतत डागाला न्यायचा प्रयत्न करतात। आपण ख्रिस्ताची वधू म्हणून शुभ्र वस्त्र परिधान करून पवित्रतेत चमकणारे असायला हवे। म्हणून जगाच्या अपवित्रतेपासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे। येशूच्या रक्ताद्वारे आपली वस्त्र धुवून शुद्ध करणे आवश्यक आहे। आत्म्याला कलंकित करणारे संबंध, पवित्रतेला दूषित करणाऱ्या चर्चा आणि सदास्तिविक बुद्धीला त्रास देणारी कृत्य टाळली पाहिजेत। त्याऐवजी आपण प्रार्थना, बायबल वाचन आणि देवाच्या लेकरांची सहवासात राहिले पाहिजे। जो जगाचे मित्र कोणाची इच्छा धरतो तो देवाची शत्रू ठरतो। म्हणून प्रेषित योहान म्हणतो, माझ्या लहान मुलांनो, जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करू नका। फक्त इतकेच नव्हे तर आपण निर्दोष देखील असले पाहिजे। दोष म्हणजे काय? देवाने ठरवलेल्या मापदंडापेक्षा कमी जीवन जगणे। देवाच्या वचनाच्या विरोधात असलेली प्रत्येक गोष्ट दोष आहे। मुलांनी अभ्यासात चूक केली तर आपण त्याने दुरुस्त करतो, जेणेकरून ती चूक पुन्हा होऊ नये। त्याचप्रमाणे प्रभूला आपल्यामध्ये दोष दिसला तर तो शिस्त लावतो, बायबल सांगते। कारण प्रभू त्यांच्यावर प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्याला पुत्र म्हणून स्वीकारतो त्याला फटकेही मारतो। जर तुम्ही शिस्त सहन केली तर देव तुमच्याशी पुत्राप्रमाणे वागतो। कारण असा कोणता पुत्र आहे ज्याला त्यांचे पिता शिस्त लावत नाही? इब्री 12 अध्याय 6 वचन आणि 7 वचन। तिसरे म्हणजे प्रेषिताची पेत्र सांगतो की आपण शांतीत त्यांच्या उपस्थितीत अडकले पाहिजे। तारण मिळाल्यावर आपल्याला देवाची शांती प्राप्त होते। रोमकार 5 अध्याय 1 वचन। पण आपण तिथेच थांबू नये। आपल्या जीवनात कितीही वादळे आली, कितीही जोराचे वारे पाहिले किंवा समुद्र कितीही कळला तरी आपण प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवून त्याने दिलेली शांती आपली पाहिजे। देवाची लेकरांनो, शास्त्र सांगते तसे आपण निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत ओढलू या। पुढील चिंतनासाठी वचन। आणि आता लहान मुलांनो, त्याच्यामध्ये राहा, म्हणजे तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य मिळेल आणि त्यांची आगमनाची वेळी आपण लज्जित होणार नाही। 1 योहान 2 अध्याय 28 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ एस्तर 3 अध्याय 4 अध्याय 5 अध्याय। संध्याकाळ प्रेषिताची कृत्ये 5 अध्याय 22 वचन से 42 वचन। धन्यवाद।